लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचाराला चांगलाच वेग आलेला आहे. 48 मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यातला प्रचार 17 एप्रिलला थंडावणार आहे. पूर्व विदर्भातलं मतदान पहिल्या टप्प्यात असेल. या निवडणुकीत प्रमुख पक्ष कोणते? तर भाजप, काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडी आणि महायुती. तिसराही घटक महत्वाचा ठरणार आहे, तो म्हणजे वंचित. वेळ कमी आणि जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचायचंय याकडे सर्वच पक्षांचा कल आहे. पण तुम्हाला माहितीये का की या 48 मतदारसंघांमध्ये कोणाच्या किती सभा होणार आहेत? कोणाच्या प्रचार सभेला गर्दी होते? स्टार प्रचारक तर महत्वाचे आहेतच, पण त्यातही डिमांड कोणाला आहे याचीच माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये घ्यायची आहे. त्यासाठी हा व्हिडिओ किंवा हा रिपोर्ट पूर्ण पहा आणि बखर लाईव्ह हे YouTube चॅनल सबस्क्राइब करा. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात प्रमुख टक्कर असणार आहे. स्टार प्रचारक आपल्या पक्षासाठी जोरात प्रचारात उतरलेले आहेत. पण या स्टार प्रचारकांमध्ये एक जो प्रचारक आहे त्याची डिमांड खूप आहे. कोण असेल हा नेता? देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि भाजपचे स्टार प्रचारक. फडणवीसांच्या एकूण किती प्रचार सभांचं नियोजन आहे? तर लोकमतनं दिलेल्या वृत्तानुसार जवळपास 125 पेक्षा जास्त सभा देवेंद्र फडणवीस घेणार आहेत. यात सर्वच्या सर्व 48 मतदारसंघांचा समावेश असणार आहे. पूर्व विदर्भातल्या लढती ज्या पहिल्या टप्प्यात आहेत तिथल्या उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेपासून फडणवीस तिथे तळ ठोकून आहेत. उमेदवारी अर्ज भरताना, प्रचार सभा घेताना फडणवीसांचा पुढाकार आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतोय. 15 एप्रिल पर्यंत फडणवीस यांनी 16 सभा घेतल्या. पहिल्या टप्प्यात 17 एप्रिलला प्रचार थंडावणार आहे. पण असे विविध टप्पे असणार आहेत. शेवटचा टप्पा 20 मेला असणार आहे. त्यामुळे महिनाभर फडणवीसांच्या प्रचार सभांचा धडाका हा सुरूच राहणार आहे. भाजपची स्टार प्रचारकांची फौजच मैदानात या निमित्तानं उतरलेली आहे. यात केंद्रीय नेते असतील, मंत्री असतील, या सर्वांचा समावेश तर आहेच आहे. महाराष्ट्रातल्या प्रचार सभांसाठी फडणवीसांना मात्र सर्वाधिक मागणी आहे. विशेष म्हणजे फक्त भाजपच नाही तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांकडून देखील, त्यांच्या उमेदवारांकडून देखील फडणवीस यांच्या प्रचाराची मागणी होती आहे. राज्याच्या राजकारणातला एक अग्रस्थानी असलेला चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव घ्यावं लागेल. फडणवीस हे 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून कारभार सांभाळलेले नेते आहेत. राज्यात 2019ला भाजपचं सरकार सत्तेत येता येता राहिलं. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांनी मिळून महाविकास आघाडी स्थापन केली. त्यामुळे मुख्यमंत्रीपद फडणवीसांना गमवावं लागलं. विरोधी पक्ष नेत्याची जबाबदारी त्यांनी घेतली. पण फक्त 2.5 वर्षाच्या काळात फडणवीसांनी पुन्हा सत्ता हस्तगत केली. राज्यातली समीकरणं वेगानं बदलण्यात कोणाचा सहभाग होता? तर अशा वेळी एकच नाव पुढे येतं, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. आता पुन्हा महायुतीला विजय करायचा असेल तर तसा चाणाक्ष नेता आपल्याकडे असावा, असा आग्रह महायुतीतल्या पक्षांकडून देखील व्हायला लागलेला आहे. भाजपनं जसं 370 आणि घटक पक्षांनी मिळून 400+ टार्गेट ठेवलेलं आहे, तसं जर आपण महाराष्ट्रापुरता विचार केला तर हेच टार्गेट 45+ असणार आहे. तिकीट देताना देखील जिंकण्याची गॅरंटी असलेल्यांनाच प्राधान्य देण्यात आलेलं आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांच्याशी जागा वाटप करताना कोणताही वाद किंवा संघर्ष पाहायला मिळाला नाही. काही ठिकाणी जी काही नाराजी होती ती देखील दूर करण्यामध्ये भाजपला यश आलं. तुम्ही याच निवडणुकीच्या धामधुमीत बातम्या ऐकल्या असतील, ज्या नेत्यांमध्ये काही जागांवरून वाद असतील किंवा इतर काही राजकीय मुद्दे, हे नेते धाव घेतात ते सागर बंगल्यावरती. अनेकांचं बंड थंड करण्यात किंवा नाराजी दूर करण्यामध्ये फडणवीसांचं सहकार्य पक्षाला मोठ्या प्रमाणात मिळालेलं आहे. कोणत्याही 2 नेत्यांमध्ये किंवा घटक पक्षांमधल्या छोट्या मोठ्या गोष्टी अथवा वाद देवेंद्र फडणवीस लिलया सोडवतात. त्यांना ईश्वरी वरदानच लाभलं असावं असं कौतुक भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच केलं होतं. चंद्रकांत पाटील हे तर भाजपचेच नेते आहेत, पण जसं मी मगाशी म्हटलं तसं
त्यांच्या याच गुणांचा फायदा करून घेण्याचा सेना आणि राष्ट्रवादीचा देखील प्रयत्न आहे. महादेव जानकर जे रासपचे नेते आहेत, मध्यंतरी ते नाराज होते. त्यांनी फडणवीसांची भेट घेतली आणि नंतर फडणवीसांनी त्यांना आपल्याकडे वळून घेतलं. अजित पवार गटातली जागाही त्यांनी मिळवून दिली. विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातलं वैर तर राज्यांनी बघितलं मागच्या निवडणुकीत. विशेष करून बारामती लोकसभा लढवण्यावर शिवतारे यावेळी ठाम होते, पण आता शिवतारेंचं बंडही थंड झालेलं आहे. यात फडणवीसांची देखील महत्वाची भूमिका राहिलेली आहे. इतर पक्षांमध्ये म्हणजेच विरोधी पक्षांमध्ये असणारे जेव्हा त्यांच्या पक्षात नाराज असतात तेव्हा सर्वप्रथम ते देवेंद्र फडणवीस यांना भेटतात. फडणवीसांच्या नेतृत्वाखाली विविध निवडणुकांमध्ये भाजपनं घवघवीत असं यश मिळवलं. आता याही निवडणुकीत तीच स्ट्रॅटेजी असणार आहे. भाजपसोबत शिंदेसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाही त्याचा फायदा होणार आहे. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आमच्या फेसबुक, एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा. धन्यवाद.